नमस्कार मित्रांनो, आज आहे आषाढी एकादशी. तर सकाळचे वाजले आहेत 6. तुम्हाला मी दाखवते माझ्या घरची मी पूजा कशी करते. चला सुरुवात करूया. हे आहे आमचा छोटासा दिवारा. हे बघू शकता तुम्ही, गणपती बाप्पाची फोटो आहे. हे आमचे कुलदेवताची फोटो आहे, स्वामी समर्थाची आहे. आणि बाकीचे छोटे मोठे देव आहेत. गणपती बाप्पा, लक्ष्मी माता, यांची असे देव आहेत. घेतला होता मी देवारा साफ करायला. हे कपड्याने सगळं तांदूळ वगैरे जे होते आवक्षणाचे ते सगळे मी काढून घेतले. फोटो वगैरे पण सगळे साईडला करून घेतले. मग घेतले मी एका याच्यामध्ये पाणी घेतल्यानंतर मग सगळे ते वल्ले कपडे करून सगळे फोटो वगैरे सगळे मी पुसून घेतले. जेवढे आमचे कुलदेवताची फोटो होती, लक्ष्मी माताची फोटो होती, आणि मग देव हे सगळे पाण्यामध्ये मी चांगले त्यांना अंघोळ करून घातलं. मग अंघोळ करून त्यांना पाण्यातून काढल्यानंतर मी चांगलं पुसून पासून त्यांना सगळे हे बघा, कृष्ण देव आहे म्हणजे. मग दुसरे देव होते ते होते विठ्ठल भगवानाची मूर्ती होती. त्यांना पण असे पाण्यातून काढले. आज त्यांचा दिवस होता आणि त्यांना पण असं पाण्यातून चांगलं काढले आणि स्वच्छ वगैरे तिथल्यानंतरही तुम्हाला मी अशी दाखवणे. मग आले होते कोणचे देव होतं ते मला पण. मग ते अन्नपूर्णा देवी आहे आमची, म्हणजे छोटीशी अन्नपूर्णा देवी आहे. त्यांना पण चांगलं ठेवलं. मग होते बिरोबा बाबाचं काहीतरी भोलेनाथाचंच रूप आहे, त्यांचं पण असं काहीतरी मी दाखवलं. मग मला गणपती बाप्पा, मग आमचा छोटा मोठा गणपती बाप्पा आहे असा. एवढे काही जास्त देव नाही, आम्ही छोटेसे छोटे बोलतात ना, छोटी पण किती महान आहे तशा टाईपचं काहीतरी. नाही आमचे खंडोबा रायांचं असं काहीतरी आहे, ते असे बनवतात त्यांच्यामध्ये. खंडोबा देवताचे आहेत, असे 3 पान आहेत चांदीचे. तसे खंडोबा देवताचे असे पान आहेत. हे मी असं सगळं चांगलं पुसून पासून होते. तर हे तिन्ही पण जे होते ते मी सगळे पुसून पासून बघत होते कोण येते कोण नाही म्हणून, असं म्हणजे मी मागे बघत होते. मग ही अशी त्यांची छोटीशी पूर्वजचे देवताची ही आहेत. ते पण पुसून पासून सगळे देवधुवाचे म्हणतात तर सगळे देव धुवावं लागतात, म्हणून मी असे काहीतरी पुसून पासून करत होते. मग हे त्यांची काहीतरी अशी छोट्या देवांची माळ आहे, सगळे चांदीचे देव आहेत. मग हे सगळे मी असं दोन मी बघा तुम्हाला दाखवते. सगळे मी एकटे असे लावून दिले. बघत होते काय, मला तर आवाज येत होता घरात कोण येते का कोण नाही. मग घंटी पण सगळे मी धुवून टाकली. आणि फायनली मग झाले माझे सगळे देव धुवून. मग ते देव धुतलेलं पाणी ते तुळशीला टाकावं लागतं. आणि शेवटी तिथलं मी स्वामी समर्थाची फोटो पुसून घेतली. मग त्यांना पण असे देव वगैरे धुतल्यानंतर मग पाणी चढवले. एक गुळाचा खडा साईडला ठेवला होता आणि मग घेतली मी हळदकुंकू लावायला. मग तर कोणी ह्यांना हळदकुंकू लावले, आवक्षण केलं, कृष्ण त्यांना हे केलं. सगळ्या देवांना मी हळदकुंकू लावून आवक्षण हे करून घेतलं. मी दिवा लावायला, हे बघा मी असं काही दिवा लावला. दिवा लावून त्यांची असं जत म्हणून त्यांची मी थोडीफार आरती करून घेतली घरच्या घरी. दिवा लावल्यानंतर मी बघितलं तर बापरे आवाज आला मला, असं कोणतं येतं. बघते तर काय माझं पिल्लू उठून आलं होतं. मम्मी तू काय करते म्हणून मी म्हटलं पण पूजा करते. तरी हे म्हटलं त्याला पण तू असं हे करते. मग त्यांनी पण असा आवाज देत होता बघा. त्याला पण बोललं पाया पड. टिक्का त्याला पण मी लावून घेतला. हे बघा असं करून मी टिक्का लावला त्याला पण. परेशान लेकरांचं सगळं चालतं हो. मग त्याला म्हटलं जे कारण लोक आमच्या पप्पाची तब्येत नीट कर. दिवा लावल्यानंतर मी घेतलं अगरबत्ती लावायला. अगरबत्ती लावून वगैरे झाल्यानंतर माझी झाली पुरी पूजा. मग पूजा झाल्यानंतर मी गेले आता तुळशीकडे, तुळशीला पाणी करायला आणि तुळशींची पूजा करायला. हे बघा मी आले होते तर तुळशीची पूजा करायला. तुळशीची हे आमची अशी छोटीशी तुळस आहे. तिच्या पण तिकडे साफसाफ केल्यानंतर कारण पाऊस पडत होता म्हणून काही रांगोळी काढली नाही. मग त्यांना पण मी चांगलं स्वच्छ धुवून घेतलं. तुळशी माताला पण चांगलं पाण्याने स्वच्छ वगैरे धुवून घेतल्यानंतर चांगलं धुतलं त्यांना. मग हळदकुंकू दिला. हे असे व्हिडिओ ठेवायला जमत नव्हतं म्हणून मी कसा असा मोबाईल पकडा. मग हळदकुंकू दिला, आवक्षण केलं त्यांचं पण. आवक्षण केल्यानंतर मग लावला मी पण त्यांच्या समोर दिवा लावला. दिवा लावून त्यांची पण मी आरती वाहून घेतली. तेव्हा म्हटलं आरती करून घ्यावा. आरती करून घेतल्यानंतर मग शेवटी पाया पडून घेतल्या आणि त्यांना पण जे कुंकू वगैरे लावलं ते माझ्या पण कपाळाला. पण बोलतात असं तुळशीचं सौभाग्य आपल्याला पण लागून जाते, त्यांना पण असं हात कुंकू केलं तर. मग कसं वाटली माझी तुळशीची पूजा प्लीज मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मग त्यानंतर अशी झाली मी रेडी बघा. हे असं टिक्का टुका लावून मी अशी तयार झाली. मग घरात आल्यानंतर मी फराळाची तयारी करत होते. शेंगदाणे वगैरे भुजत होते आणि रात्रीच मी साबुदाणा असं भिजवून ठेवला होता, कारण एकादशी म्हटल्यावर सगळ्यांचा उपवासच होता ना घरातल्यांचा, म्हणून सगळ्यांसाठी बनवत होते. मग त्यानंतर घेतला मी साबुदाणा रेडी केला, कारण माझ्या सासूबाई शेतातून आणलं ते लागले ते त्यांना भूक. मग मिरच्या पण कापून ठेवल्या. हे तळण्यासाठी चकल्या बनवल्या. हे गेल्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवले ते कसं बनवलं, तर माझ्या व्हिडिओमध्ये तुम्ही जाऊन चेक करा. मग ते तळल्यानंतर पापड एवढा मोठा फुगून जातो. हे बघा सगळं तळल्यानंतर बसलो आम्ही जेवायला. या मग सगळे जेवायला फराळ करायला. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये.